सई कुठे? किती उशीर? ऑल ओके ना? वरुणचा काही प्रॉब्लेम वगैरे झालेला का? वरुणचा? हा, काय प्रॉब्लेम? त्याचा फोन आला होता ना तुम्हाला, तुम्ही हा पण म्हणजे प्रॉब्लेम नव्हता झाला काही, त्याचं आता इंजिनिअरिंग झालं ना, तर मग पुढे काय करायचं काय नाही यासाठी गेले होते मी बोलायला त्याच्याशी. बाकी काय नाही. मी ना खूप थकली आहे. फ्रेश होऊन बोलूयात का आपण? फ्रेश होते. सो अंजली, कशी वाटली तुला आपली पहिली डेट? छान, मस्त. हो ना? हो. आवडली ना तुला? मला वाटलं तुला आवडेल म्हणून. पण तू घाई करत होतीस यार. आपण अजून बराच वेळ बसू शकलो असतो. सॉरी यार, माझ्यामुळे तुला तुझा इतका छान प्लॅन कट शॉर्ट करावा लागला. नाही इट्स ओके ग. पण तू ना उगाच टेन्शन घेत होती. अगं बहिणी टोटल चिल आहे आणि मला वाटत नाही की तिला आपल्या फ्रेंडशिपचा काही प्रॉब्लेम होईल. नाही, करेक्ट आहे तुझं ओंकार, पण कसं असतं ना, माणसाकडून आयुष्यात एखादी मोठी चूक झाली ना, तर त्या एका चुकीवरून त्या माणसाला आयुष्यभर जज केलं जातं. आणि देवांच्या आणि माझ्या लग्नात काय काय घडलंय हे सगळं तुला माहितीच आहे. आय डोंट थिंक त्या सगळ्यानंतर सही कधी ते विसरेल किंवा आयुष्यात मला कधी माफ करेल. अंजली इट्स ओके. हे बघ, ते विसरून जा आता. आपण एक काम करूया, आपण त्यांना वेळ देऊ आणि हळूहळू त्यांना रिअलाइज होईल की तू बदलली आहेस. तू आता आधीसारखी नाही राहिली आहेस म्हणून. आणि आपल्याला अजून एक काम करता येईल. नेक्स्ट टाइम आपण मुंबईच्या बाहेर भेटू शकतो, म्हणजे कोणी आपल्याला बघेल ही भीतीच राहणार नाही ना. मुंबईच्या बाहेर म्हणजे म्हणजे आपण गोव्याला जाऊ शकतो आपण. किंवा आपण एक काम करूया, आपण आउट ऑफ इंडियाच कुठेतरी जाऊया. पण माझ्याकडे पासपोर्ट नाहीये रे. पासपोर्ट तसं येतो एका महिन्यात. करूया आपण प्लॅनिंग करूया. उशीर होत असेल ना तुला? हो, निघावं लागेल मला. बाय बाय. तफर माणूस आहे यार हा. एक दिवस परत गोष्ट करायची होती, काय तर गिफ्ट आणायचं होतं. पण काय केलं सरांनी, गेला गाडीजवळ गिफ्ट आणायला आणि आल्यावर राग येतोय ना. गॉड, पण ना सगळे नमुने माझ्याच लाईफ मध्ये द्यायचे का तुला? अंजली, अगं मी तुला जे गिफ्ट आणलं ते द्यायचंच विसरलो. अरे हो, लक्षात आहे तुझ्या. डोळे बंद कर. तू पण ना ओमकार, आता यावेळी मी एक्सपेन्सिव्ह गिफ्ट एक्सेप्ट नाही करणार. काय आहे? नाही आवडलं? आवडलं ना. क्यूट आहे, किती क्यूट आहे. पिंक आहे. काय ह्यात मी ना माझ्या फिलिंग्स लिहिले आहेत. सो मला असं वाटतं की तू हे घरी जाऊन वाचावंस आणि मला कळवावंस, म्हणजे तुला कसं वाटलंय ते. फिलिंग्स आहेत. छान, गोड आहे. थँक्यू. वेलकम. चल बाय आता. बाय 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 बाय. जा आता. बाय. हो चाललोय. एक एक्सपेंसिव्ह गिफ्ट द्यायचं होतं या माणसाला आणि याने काय दिलं? 2 रुपयाचं ऑनवलप. यार
थँक गॉड तूच घाबरली ना मी मग. ये बाई नशीब समज मीच आहे. तुझे पप्पा असते ना तर घर डोक्यावर घेतलं असतं. एवढा पण उशीर नको करत जाऊस का. अंजली परवानगी दिली म्हणून. तुला माहिती आहे ना तुझे पप्पा सध्या तलवार घेऊन तयार असतात. तो उमी भिंडो कितका पोर करत होता माहितीये का. आता सांग काय झालं ते. काय झालं? मेजर 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 एक्स्ट्रीम बोर केलं त्या माणसाने गो. काय बोलतो गो तू. नुसत्याच गप्पा मारल्या का काही गिफ्ट वगैरे दिलं. दिलं ना, गिफ्ट पण दिलं. खूप मोठं गिफ्ट दिलंय. थांबा मी दाखवते तुला. मोठं गिफ्ट. पाकिट. प्रॉपर्टी केली की काय तुझ्या नावावर. असं काही नाहीये, फक्त लेटर आहे हाताने लिहिलेलं. खूप त्याच्या फिलिंग्स लिहून दिल्यात त्याने. ऐकवते ना. प्रिय अंजली, माझ्यासाठी आहेस तू खूप खास. मला सतत होतो तुझा भास. असं वाटतं तू राहावी सोबत 24 तास. माझ्या मनाच्या हिंदोळ्यावर. हिंदोळ्यावर वाव यार, काय आहे? तू हसू नको ग. जा यार. नाही पण अंजली, हे हिंदोळा बिंदोळा सगळं ठीक आहे, पण हा टाइमपास त्याला परवडणार आहे. हा आपल्याला नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, तुला जहागीरदारांची सून म्हणून त्या घरात लवकरात लवकर जायचंय. कळलं? येस. अगं तुमची ही आत्ताची पिढी फास्ट, सुपर फास्ट म्हणतात. आणि काय चाललंय तुझं हे कासवाच्या गतीने. त्याला करू दे हवा तो टाइमपास. तू तुझा निशाणा काय आहे ते लक्षात ठेव. कळलं ना? येस. चल आता निघते. परत तुझे पप्पा उठून त्यांना बाजूला मी दिसली नाही तर शोधत फिरतील सगळीकडे. हा ओके, गुड नाईट. चालू दे हिंदोळा. तू पण ना. काय करू आता मी या हिंदोळ्याचं. पिकल घालू याचं. अख्खा दिवस वेस्ट घालवल्या माणसाने. इथं या ओमीने एक गिफ्ट नाही दिलं साधं. आणि तिकडे एबी अंकल कडून पण पैसे नाही मागता येत. आई, अगं तुम्ही झोपल्या नाही अजून? अगं आज झोपच येत नाहीये मला. कधी नव्हे ते आज दुपारची झोपले ना, मग आता झोप लागत नाहीये. पण तू जागी कशी? ते पाणी घ्यायला आले होते. घे घे. आई ऐका ना, माझ्या ना डोक्यात एक प्लॅन आहे. आपण दोघी जागे आहोत ना, तर आपल्यासाठी चहा बनवू मस्त वेलची टाकून.
अरे वा, मस्त आयडिया आहे. तसंही खूप दिवसात आपण दोघींनी चहा घेतलेलाच नाहीये ना एकत्र. कर कर. हो. तुम्ही पुस्तक वाचा, मी आले. काय करू? ओमीबद्दल बोलू का सईशी? नको. आधीच बिचारच्या डोक्याला किती ताप आहे, त्यात हा त्रास नको. आणि मला तरी ओमीबद्दल धड कुठे काय कळलंय. जाऊ दे. आई. अरे आलीस? हो. वा. ठीक आहे. थँक्यू. वा, आत्ताच कळते छान झालंय. खूप छान झालंय सई, मस्त. थँक्यू आई. सई, मला ना असं जाणवते की तू ट्रिप वरून आल्यापासून खूप अस्वस्थ आहेस. देवांश आणि तू दोघंही आमच्यापासून काहीतरी लपवत आहे. पण तू मला सगळं सांगितलंच पाहिजेस असा माझा काही आग्रह नाहीये. तू खमकी आहेस माहितीये मला, पण एक लक्षात ठेव, मी तुझी फक्त सासू नाहीये, मैत्रीण सुद्धा आहे. त्यामुळे तुला जर मन मोकळेपणाने व्यक्त व्हावंसं वाटलं तर मी आहे. आई, खरं सांगू, जेव्हा तुम्ही माझ्याशी असं बोलता ना, तेव्हा खरंच मला खूप बरं वाटतं, आधार मिळाल्यासारखं वाटतं. पण जेव्हा कधी मला काही वाटेल तर तेव्हा मी नक्कीच तुम्हाला सगळं काही शेअर करेन. नक्की? नक्की. मैत्रीण आहात ना माझी. बर, चहा घ्या, थंड होईल. काय चाललंय यांचं? थँक्यू. मिसेस वाघ, गुड मॉर्निंग सर. माझ्या मॉर्निंगची वाट लावून गुड मॉर्निंग काय म्हणताय तुम्ही मला? काय झालं सर? मला सांगा, प्रेझेंटेशन मधलं प्रूफ रिडिंग करणं माझं काम आहे का? सॉरी सर. सॉरीचं काय करू मी तुमच्या? एक गोष्ट धड नाही आहे प्रेझेंटेशन मध्ये. आता हे नंबर सुद्धा नीट टॅली केले नाही तुम्ही. मला सिरियसली कळत नाही, मी आता नवीन प्रोजेक्टवर फोकस करू की तुमच्या या चुका सुधारत बसू? काय चाललंय मिसेस वाघ? कुठे लक्ष आहे तुमचं? नाही, आणि मी तुम्हाला त्या दीक्षितांचं हे सांगितलं होतं अपडेट घ्यायला, त्याचं काय झालं? हो प्लीज, आता कारण देत बसू नका. जर या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण मला लक्ष द्यावं लागणार असेल तर तुम्हाला या गोष्टीसाठी अपॉइंट करण्यात काय पॉइंट आहे मला सांगा. सर, पण ते बोलले भैरवी मॅडम जॉईन झाल्याशिवाय आम्ही अपॉइंटमेंट देणार नाही. भैरवी मॅम ऑफिसला नाहीयेत तर आपण सगळ्यांनी घरी बसायचंय का? आणि अनिकानं सांगितलं तुम्ही मला हे सगळं? एक गोष्ट लक्षात घ्या मिसेस वाघ, भैरवी मॅमच्या ऍब्सेन्स मध्ये पण आपली ऑफिस मधली कामं नीटच व्हायला हवी ऍट एनी कॉस्ट. ही कारण याच्यानंतर अजिबात द्यायची नाही आम्हाला, प्लीज. ओके, सॉरी सर. काय चाललंय यांचं? देवांशने कबूल केलं नाही तरी भैरवी मॅडम नसल्यामुळे त्यांना किती त्रास होतोय ना हे दिसतंय. घरी त्यांची कमतरता तर जाणवतेच आहे, पण ऑफिसची सगळी घडी बिघडलेली दिसते. सगळं पूर्ववत करायचं असेल तर लवकरात लवकर भैरवी मॅडमना परत आणायला हवं. आणि तेव्हाच शक्य होईल जेव्हा देवांशच्या हल्ल्यामागचा आणि किडनॅपिंग मागचा खरा चेहरा समोर येईल.
वाव मम्मा, काय मस्त घमघमाट येतोय ग. काय बनवतेस? डोसा ग. माय फेवरेट. दे 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 दे, लवकर दे, मला खूप भूक लागलीये. देते देते, तुझ्यासाठीच बनवलंय. तुला खूप आवडतो ना, मला माहितीये. आणि रिया, आता सरळ बाहेर जाऊन बसा. का? नाही, तुम्हाला आवडत नाही ना मी तुमच्या रूम मध्ये आलेलं. मग माझ्या किचन मध्ये कशाला उगाच तुमची लुडबुड. बाहेरच बसा. करेक्ट आहे मम्मा तुझं. जाऊ दे, मी खाते, मला खूप भूक लागली. वाव मम्मा, काय यम्मी दिसतंय हे. वाव मम्मा, अमेझिंग झाला डोसा. आणि बटाट्याची भाजी तर आहा. वाव. मम्मा, मला पण दे ना खायला. ह्याच्या आधी तर मी येऊन बसलो इकडे. रिया, मला काय ऐकू नाही आलं ग. नाही येते ना, चांगली गोष्ट आहे, नकोच ऐकूस. तू का मम्मा, बस काय मम्मा, आता माझ्यावर चिडणार तू? हो, मग काय चिडायचा अधिकार तुला एकट्याला दिलाय? चांगली गोष्ट आहे, नकोच ऐकूस याचं. आणि मला अजून एक डोसा दे. एक खादाडे, तुझ्यामुळे घडलंय सगळं. माझ्यामुळे? मग ही बोलली म्हणून मी असं वागलो मम्मा, नाहीतर मी असं कधी वागतो का? कधीच नाही. हिने आपल्यात भांडणं लावले. मी डोकं फिरवलंस ना तू माझं. मी डोकं फिरवलं आहे तरी काय डोकं फिरायला? मम्मा, हिला सांग ना. एक मिनिट, काय चाललंय ग तुमचं सकाळी सकाळी? मला इथे माझी कामं करू दे. रिया, पटपट खा, मला माझी कामं आहेत. ते सगळं जाऊ दे, तू आधी इकडे ये. आणि मम्माला सॉरी म्हण. ए, तू इकडे ये, ते आम्ही आमचं बघून घेऊ. मम्मा, तुला माहित नाही मी असं कधी चिडत नाही, पण काय ग हल्ली ना माझे फार मूड स्विंग्स होतात. सॉरी शब्द राहतोय जरा. तू थांबते का जरा? बोलतोय ना मी. बोल बोल. मम्मा, मी चिडत नाही, तुलाही माहिती आहे ना, पण काय मी ती हल्ली ना फार अशी चिडचिड आणि मला असं. सॉरी शब्द राहिला पुन्हा. तू थांब ना, मी काहीतरी बोलतोय. बोल ना मग पटकन. तू थांब. मम्मा, मी ते मला तुझ्याकडून सॉरी नकोच आहे, कळलं का ओम्या? आई आहे मी तुमची. एवढ्या तेवढ्या गोष्टींवरून चिडले ना तर माझंच काही खरं नाही. खरंच नकोय मला तुझं सॉरी, पण मला एक प्रॉमिस हवं. कसलं प्रॉमिस? ओमी, अरे ती म्हणते तर कर की प्रॉमिस. थांब ना, मी बोलतोय. मला माहितीये की तुम्ही दोघं आता मोठे झाला, तुम्ही वेडं वाकडं कधीच वागणार नाही, हेही माहितीये. पण तरी मला एक वचन हवंय. आयुष्यात जेव्हा तुम्ही एखादा मोठा निर्णय घ्याल तेव्हा मला विश्वासात घ्याल. एवढंच ना मम्मा, प्रॉमिस. प्रॉमिस. पण मग मला पण तुझ्याकडून एक प्रॉमिस हवं. माझ्याकडून? हो. कसलं? मी माझ्या लाईफमध्ये जे काही डिसिजन्स घेईल त्यावरती तू विचार करशील, माझ्यावर विश्वास ठेवशील, डिरेक्ट नाही म्हणणार नाही. छोटे सरकार, हमें मंजूर है. और इस बात पे आपके लिए गरम गरम डोसा हाजिर है. वाव, हे तुला मिळणार नाही. नाही, आम्ही खाणार माझं आहे, नाही. तुझं तिकडे खा. नाही, ए, नाही नाही नाही, मी नाही अरे, नाही. किती गरम आहे ते, ओम्या. म्हणजे ना, हा, मस्त झालं.
आधी सुरुवातीला देवांश सर किडनॅप झाले याचा सगळा आरोप देवांशने भैरवी मॅडमवर लावला आणि त्यांना नंतर खरा बाहेरही हकललं. पण त्यानंतर हे सगळं जे सुरू आहे ते कळत नाहीये कोण करताय. मग मला अननोन नंबरवरून कॉल मेसेजेस यायला लागले. करेक्ट. काय करतेय, कुठे जातेय, कोणासोबत आहे, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती त्या व्यक्तीला असते. माझी सगळी माहिती मिळत होती. पण त्यानंतर आम्ही काय केलं. आमचं प्लॅनिंग झालं अलिबागला जाण्याचं. अलिबागला असताना पण मला सतत असं वाटायचं की कोणीतरी पाठलाग करतंय आमचा, लक्ष ठेवून आमच्यावर. आणि हे मी देवांशला सांगितलं सुद्धा. तर इथे आल्यापासून ना काही घडतच आहे. मला नाही माहित पण इथे नाही छान वाटत. ते खरंही ठरलं. हां, त्यानंतर त्या माणसाने देवांशला बांधून ठेवलं आणि मला किडनॅप केलं. आणि मला किडनॅप करून तो कुठेतरी घेऊन चालला होता. पण हे सगळं तू का करतोय, त्यामागे कारण काय असेल ना, हे शोधून काढायचंय मला. कोण असेल तो माणूस. सई तुला हे सगळं शोधून काढायचंय. अगदी शांत डोकं ठेवू. तू त्याला भेटण्याचा प्रयत्न केला, तो न भेटता पळून गेला. कदाचित तुझे पुढचे प्लॅनिंग त्याला कळतायत म्हणून तो हे सगळं करतोय. काहीतरी डोकं लावावं लागणार आहे. एक असा प्लॅन बनवावा लागेल जो त्याला समजला नाही पाहिजे आणि त्या माणसापर्यंत पोहोचायला हवी.